नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ. मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर यांची ही अलीकडेच प्रकाशित झालेली कादंबरी असून तंत्रज्ञानाच्या युगात साहित्याचा प्रसार वाढवण्यासाठी या पुस्तकाचे ऑडिओ बुक प्रसिद्ध करण्यात आले आहे. बातमीचे ठळक तपशील. डिजिटल व्यासपीठ ऑडिओ बुक क्लब या यूट्यूब चॅनलवर लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर यांची कादंबरी दाही दिशा याचा पहिला भाग नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. लेखकांविषयी डॉक्टर रवींद्र ठाकूर हे मराठी साहित्यातील एक नामवंत लेखक आहेत. त्यांच्या सुप्रसिद्ध महात्मा या कादंबरीचे क्रमशः वाचन आकाशवाणी कोल्हापूर व सोलापूरवरून प्रसारित झाले आहे. तसेच अलीकडेच सांगली आकाशवाणीवर अमृत कलश या सदरात त्याची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांच्या लेखणीतून उतरलेले वास्तववादी चित्रण आणि मानवी नातेसंबंधाचे पदर दाही दिशा या कादंबरीत प्रभावीपणे मांडले गेले आहेत. वाचकांचा प्रतिसाद. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते त्यातील आशयापर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा साहित्य वर्तुळात होत आहे. विशेषतः प्रवास करताना किंवा घरकाम करताना दर्जेदार मराठी साहित्य ऐकता येत असल्याने तरुण पिढी या ऑडिओ बुककडे आकर्षित होत आहे. साहित्याचा नवा प्रवास. छापील पुस्तकासोबतच आता ऑडिओ बुकमुळे मराठी साहित्य जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होत आहे. दाही दिशा ही कादंबरी मानवी आयुष्यातील संघर्ष आणि दिशांचा शोध घेणारी एक महत्त्वाची साहित्यकृती मानली जाते. आता ती श्राव्य स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे साहित्याचा हा वारसा अधिक समृद्ध होत आहे. अशाच दाही दिशा ही कादंबरी नक्कीच बघा. आमच्या ऑडिओ बुक क्लब या यूट्यूब चॅनलवर लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे. ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी, मनोरंजन, ज्ञान, विज्ञान यासाठी आमचे 14 वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा, शेअर करा ही विनंती. धन्यवाद. संपर्क 94 04 01 8707.